गुरुचा मालक घराच्या आत बी जाऊ शकतो आणि बाहेरही, पण बाहेरून आलेला पाहुणा आत जाऊ शकतो. तशी ही वृत्ती आहे अंतःकरणाची, ती बाहेर पण जाते, आत पण जाते. अंतःकरणाची वृत्ती. पण एक वृत्ती अशी आहे, आतापर्यंत जीवाच्या वृत्त्या बहिर्मुख आहे का, पाहुण्यासाठी आहे का? जीवाच्या ज्या वृत्त्या आहेत, माणसाच्या ज्या वृत्त्या आहेत, त्या कशा आहेत? पाहुण्यासारख्या. बाहेरच जातो, आत जात नाही वृत्ती. नेहमी वृत्ती बहिर्मुख आहे. पण जेव्हा ब्रह्मनिष्ठ सद्गुरूची भेट होते, तेव्हा ती वृत्ती घडवण्यासाठी आत जाते. ही वृत्ती ब्रह्मनिष्ठ गुरु भेटल्यावरच आत जाते, हे लक्षात घ्यावं. ही वृत्ती आत गेली की आपलं कल्याण झालं. आता ब्रह्मनिष्ठ गुरु भेटतात, त्याचा प्रकार नाही, पण क्वचित शिष्य असे असतात की त्या गुरुची संगती लागते. नाही तर गुरु करू करू मोकळे झालेले असतात, गुरुची संगती लागत नाही. ब्रह्मनिष्ठ भेटला काय, कोणता निष्ठ भेटला काय, त्याला सारखा लागतो. त्याला गुरुची संगती भेटत नाही, गुरुचा बोध भेटत नाही, काही मतलब मिळत नाही. गुरु केला काय, नाही केला काय, गुरुवरती पहिल्यासाठी बहिर्मुख आहे. वृत्ती अंतर्मुख होण्याला महत्व आहे. वृत्ती अंतर्मुख होण्याला महत्व आहे. बहिर्मुख वृत्तीला थोडी किंमत आहे. तो बाहेरचं किती जनरल नॉलेज सांगितलं तरी काही त्याला थोडी किंमत नाही. वृत्ती अंतर्मुख होण्याला महत्व आहे. तर आज सुख आहे, त्याच्यावर आवरण नाही. खरं सुख आत आहे आणि त्याच्यावर काय आवरण आहे, साखर आहे, अज्ञानाचं. बाहेरले झाकणं किती काढले तर त्याच्यामध्ये दुःख आहे. आणि मनुष्य आयुष्यभरामध्ये काय करायचं फक्त काहीतरी झाकणं काढत बसतो. या झाकणात काय आहे, त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय आहे, त्याच्यात काय, याच्यात काय. तर त्याच्यातून काय निघालं, नुसते दुःख निघायचं. माणसं आलटून पालटून धंदे करतात, आलटून पालटून काही बी करतात. फिल्म सिटीमध्ये जाते, फिल्म सिटीतून राजकारणात येते, राजकारणातून कोणीकडे दुसरीकडे जाते, पण आज जाता येत नाही. आयुष्य काय केलं त्यांनी नुसत्या हेराफेरीमध्ये आयुष्य खलास करतात. आता याच्यात पेपर नाही होत, तिथं पेपर काही मतलब मिळत नाही. ही वृत्ती कधी झाली, पाहुण्यासारखी. किती जप कर, तप कर, साखर कर, अनुष्ठान कर, योग कर, याद कर, वृत्ती है बहिर्मुख. म्हणून माऊली सांगतात, मजसी शरण दिविजे, मजसी शरण दिविजे, निमित्वच उडीजे, चित्तयाची प्रज्ञा. का असं म्हणजे मला शरण वृत्ती बहिर्मुख राहते. विकार केला त्या वृत्तीचा. मला शरण येते
आणि बहिर्मुख राहते. माझ्याकडे यायला पाहिजे, बाहेरला बाहेर पोहून झाला पाहिजे. मग आत्मज्ञान केव्हा होईल? आतवरती गेल्यावर होईल का बाहेरच्या बाहेर होईल? आत्मा आत आहे का बाहेर आहे? परमात्मा आत आहे का बाहेर आहे? दर्शन दुखायचा वेळ आला, दर्शन कशाचं घ्यायला? तू आतापर्यंत दर्शन घेऊन कशाचे आला? परमात्मा आतमध्ये, तू दर्शन कशाचं घ्यायला? घ्यायला कशाचं? आतापर्यंत दर्शन तुला कशाचे घेतले? फक्त जळाचं दर्शन आहे. चेतनाचं तुला दर्शन घडलं नाही, परमात्म्याचं दर्शन घडलं नाही. आता आवरण निघाल्याशिवाय दर्शन घडत नाही. लक्षात एवढं सोपं दर्शन आहे. आवरण निघावं लागलं, आवरण निघाल्यावर दर्शन. म्हणून गुरु तेथे ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शने समाधान. अति गुरु काय करतात? आत्मदर्शन करून देतात. म्हणून आत्मा आहे, परमात्मा आहे. त्या आत्म्याकडे म्हणा अंतःकरणवृत्ती गेली म्हणजे ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. आता आत्म्याच्या आश्रित अज्ञान आहे आणि ते अज्ञान मध्ये काही नाही बरं काय सगळं. कोण म्हणतंय? अज्ञान का? अज्ञान सुद्धा बोलत आहे. कोण? त्यात काय बाहेर. म्हणून जे माणूस सकाळच्या अज्ञानाचं ऐकत येते, अज्ञानावर विश्वास ठेवला, आज काही नाही बाहेर. म्हणून जे आता बाहेर वसा झाला तो बाहेर वसा झाला. पांढरे पावडर लावायचं काम करत नाही, पांढरं शिपट पोट जाऊन जाणता माणूस काय नव्हते. ते लक्षात काय फाय वर्षाचे आपल्या लाभणा आणि तोड पांढरं शिपट पडतात. याला एवढी फुरसत नाही की त्या पापण्याला उभे जन्मात पाहिला असलेल्या रवाचे म्हणते पापण्याला आमच्या करत झाल्या का अथवा पाहिजेच नाही तर दिवसातच नसते, लागली नाही आखली नाही, त्याला वाटते करत लांबणार दिसायचं. बाहेर वाचा झालाय तुला. मग बाहेर वाचा कवा तर म्हणतंय गुरु गावडी आला धावणी, बोध वैराग्याचे पाजले पाणी. गुरु जेव्हा धावून येत आणि बोध आणि बोधाचं पाणी पाजत, बोध वैराग्याचे पाजलेले पाणी. म्हणजे वृत्ती अंतर्मुख. आता आतवृत्ती आहे, प्रत्येकाच्या जवळ अंतःकरण आहे, प्रत्येकामध्ये परमात्मा आहे. आता एकही हृदय मंदिर नाही की त्याच्यामध्ये परमात्मा नाही. प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये परमात्मा आहे. सर्वांच्या हृदयाची
बुद्धी पुरे अवरणीची ते वस्तुगामी प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये परमात्मा आहे. पण अज्ञानाचं आवरण आहे आणि हे अज्ञानाचं आवरण एवढं कठीण आहे की त्याला फक्त एक ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच त्या आवरणाला काढू शकतं. बाकी दाढीवाला काढीत नाही, शक्तीवाला काढीत नाही, उघडाय काढीत नाही, छोटी वाढाय काढीत नाही. त्याला फक्त काय पाहिजे? ब्रह्मनिष्ठ पाहिजे. काढीत नाही म्हणजे काढीत नाही हे लक्षात घे. काढू शकत नाही, त्याचा हात पण पोहोचलेला. फक्त गुरु ब्रह्मनिष्ठ काढू शकतो त्यावर. आतापर्यंत तुम्हाला पुन्हा सांगतो, ब्रह्मनिष्ठ गुरु करता है महावाक्य. ब्रह्मनिष्ठ गुरु करता है महावाक्य. बाकीच्या प्रशिकात अवांतर वाक्य, लौकिक वाक्य, वैदिक वाक्य, महावाक्यच नाही त्याच्याकडे. त्या गुरुकर महावाक्य है तो ब्रह्मनिष्ठ गुरु. आता कळतंय आपल्या लक्षात घ्या. गुरुनं जर मंत्र तंत्र दिला असेल तर ते आपला गुरु ब्रह्मनिष्ठ नाही. लक्षात ब्रह्मनिष्ठ नाही गुरु. त्याची ओळख आहे ती. आपला गुरु ब्रह्मनिष्ठ आहे का नाही हे कशाने ओळखायचं? एखाद्या देवाचा मंत्र दिला असेल, गुरु नाही ते भेदवादी गुरु लक्षात घे. ते आपल्या पहिला जन्मीचा बदला काढून गेलाय असं लक्षात घे. शत्रू होईल ते, मित्र नाही आपला. आजकाल शत्रू सुद्धा मित्र रूपाने येतोय. कधी कधी मुलगा सुद्धा पोटाला शत्रू रूपाने येते, पण शत्रू वाटत नाही, मुलगा वाटते आपला. तसा कधी कधी गुरु सुद्धा शत्रू वाटत नाही, ते मित्र वाटते. म्या गुरु केलता कशा करता, माझं 100% काय व्हावं हीच व्हावं. आणि हीच आत्मदर्शनाची होत नाही. ही आत्मदर्शनाशिवाय होत नाही. नर जन्माचं सार्थक आत्मदर्शनाला होणार आहे. लक्षात. मला आत्मदर्शन झालं नाही. का म्हणून झालं नाही? कामून झालं नाही तर गुरु भेटला नाही. भेटला पण शत्रुपान भेटला नाही. शत्रू विश्वास ठेवला. म्हणून ओये ज्ञानेश्वरी मध्ये महावाक्याचे नावे गुरु कृपेचे ठावे माता हात ठेविला नाही पोचणुकीला. कशाला? गुरु कसा भेटावा? पंचीकरण जाग करताय लोकांना. अरे भेदवादी गुरु काही कामाचे नसतात. भेदवादी गुरु व्हायचं हे फक्त धन हरण करू शकतात, पण पैलचिराला नेऊ शकत नाही. व्यापारला पैसा लुटून घेतलेले लोक, पण तुला पैलचिराला नेणार, तुला लौकिक आशीर्वाद देतील. जसे काही काही असतात दिवस आपलं सकाळी सकाळी संन्यासाचा ड्रेस देतात, वेगवेगळे कपडे विकले मारतात, मस्त पैकी गण बिन असा ऍक्सिडेंट लावतात. बस दुपारपर्यंत गावात फिरतात, दुपारून खेकडे धरायला जातात. माई तेरा बच्चा हेलीकॉप्टर में घूमेगा,
आशीर्वाद। माई तेरा ऐसा होगा, माई तेरा वैसा होगा, माय तवा बस। बहुरूपी धरी संन्याशाचा वेश, पाहुणी धन देती संन्याशाला आहे। असे बहुरूपी पुस्तक जगामध्ये तर आशीर्वाद देतात असे। अशा खेकडे झाले आशीर्वाद लागते का? पण कळत नाही ना, कळत नाही। अज्ञान याचंच नाव आहे, अज्ञान याचंच नाव आहे, अज्ञान याचंच नाव आहे। ते कळू देत नाही। आतापर्यंत कोणाला वाटत नाही मी ज्ञानी याचं वाटते, प्रत्येकाला वाटते पण ज्ञानी मला सगळं कळते कळते म्हणून उभं का उभं झालं काय मला कळतंय, तर त्याला कळण झाले का मला कळण झाले? समोरच्याला कळत नाही म्हणतोय, मला सगळं कळतंय असा भाव आहे, असा भाव आहे। तर हे लक्षात घे। बाकी व्यवहाराच्या गोष्टी त्याला करू का मुळात, पण परमार्थामध्ये ब्रह्मनिष्ठ गुरु भेटणे आवश्यक आहे, लक्षात घे। जन्मोजन्मांतराचा इथं सौदा आहे। व्यवहारामध्ये एका जन्माचा सौदा होता। मालक कसा भेटला तरी एक जन्म काढायचा, मालकीन कशी भेटली तरी एक जन्म, फक्त एक आवश्यक गोष्ट होती। पण गुरुच्या बाबतीमध्ये जन्मोजन्मांतराचा सौदा आहे, लक्षात घे। एकदा जर रस्ता चुकला जन्मोजन्मांतर परेशानी लक्षात। म्हणून गुरु कसा भेटावा, तिथं धोका नाही, तिथं वरती अंतर्मुख जाणार आहे। त्या ठिकाणी परमात्मा दर्शन देणार आहे, ती वरती शांत होणार आहे। जमिनीवर वीज पडल्यावर पुढे पाणी घातलं, पाणी शांत होते। तशी ब्रह्मनिष्ठ गुरु भेटल्याच्या नंतर ते मन अनादी कालाचं बेचैन झालेलं मन शांत होते, लक्षात। अनादी कालापासून मन कसं आहे, बेचैन आहे, शांत मन नाही, ते मन शांत होते आतमध्ये जाऊन। परमात्मा दर्शन घेऊन काय होत आहे, शांत होत। किती शांत होत आहे, आता कुठे आवे मन तुमचे चरण देखिया, हात गेला शीन गेला अवघा झाले समाधान। आता उठावेचे मना येऊ नाही। मन काय केलं, हात गेलं, आणि हात गेलं तर पुन्हा वापस येतच नाही, येतच नाही। ते मन आत येत नाही, आत्मदर्शन आहे। ते मन रमलं परमात्म्यामध्ये, एवढं रमलं की विधी अवस्थेपर्यंत गेलं ते पार। जीवातून तर पलीकडे होऊन गेलं ते मन। जसा सर्प तांडोणी अंगाची खोळी, मी तेच म्हणलं, मी बी तेच म्हणलं, पण मला वाटलं पुन्हा कुठेतरी मध्ये बोललं चुकलं का म्हणून आपलं म्हणून तो बस। तांडोणी अंगाची खोळी सर्प विघाली पाताळी, तसं ते मन गुरुचं महावाक्य भेटलं की हे जे पंकज खोळी एका इंद्रियाच्या टाकून देते, सूक्ष्म देहाची खोळ काय करतं, टाकून देत ते आणि आतमध्ये शिरत होते, शांत होत। एवढं शांत होत की कुणाचा देह शांत होतच नाही, शांत राहतो।
हे या जन्मामध्ये माझा कशा लक्षात घ्या. या जन्मात असं होत राहत, पण गरम जे आहे ते धीमी गती जात, गडबडीचं नाही एवढं.